आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भक्ती, ज्ञान आणि अध्यात्माने उजळलेला होता. त्यांच्या अभंगांमध्ये कधी विठ्ठलाच्या रूपाचे कौतुक आहे, तर कधी परमात्म्याच्या स्वरूपाचे चिंतन, तर कधी सद्गुरूच्या कृपेचा अवर्णनीय आनंद आहे. आजी सोनियाचा दीप वर्षी अमृताचा दिनो, या अभंगामध्ये तर वेगळं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केलं. आजचा दिवस हा सोन्यासारखा मौल्यवान आहे, कारण आज जीवनाला खरा अर्थ देणारी अनुभूती लागली आहे. सद्गुरूंची कृपा झाली आहे आणि अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश उजळला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींसाठी सद्गुरू म्हणजे केवळ मार्गदर्शक नव्हे, तर अज्ञानाचा अंधार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश देणारे परम आधारस्तंभ. ज्या क्षणी सद्गुरूंची कृपादृष्टी लाभते, त्या क्षणी मनातील भ्रम दूर होतो, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, बाह्य जगातील सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन अंतःकरणातील आनंदाचा अनुभव घेता येतो. म्हणूनच माऊलींच्या मनातून आनंदाचे शब्द येतात. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा विनू. जणू आज आकाशातून अमृताचा वर्षाव होत आहे. जणू आज अज्ञानाची रात्र संपून ज्ञानाचा सूर्य उगवला आहे. सद्गुरूंच्या चरणी समर्पित झाल्यावर भक्तांच्या मनातील अहंकार विरघळतो आणि आत्मज्ञानाचा अनुभव त्याला प्राप्त होतो. ही अनुभूती शब्दांच्या पलीकडची आहे. म्हणूनच माऊलींच्या अभंगातील प्रत्येक शब्द हा आनंदाने भरलेला आहे. ज्ञानदेवांच्या जीवनात सद्गुरू निवृत्तीनाथांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानदेवांना अध्यात्माचा मार्ग लाभला आणि त्यातूनच पुढे ज्ञानेश्वरी सारख्या अमूल्य ग्रंथाची निर्मिती झाली. आज आपणही या अभंगातून सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया, कारण गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा दीप, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा मार्ग आणि संसारातून आत्मानंदाकडे नेणारा आधार. चला तर या दिव्य आनंदाची अनुभूती घेऊया. या प्रस्तुत अभंगातून आज सोनियाचा दीप वर्षे अमृताचा Hello.